हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि आज आहे संडे, तर आज आम्ही ठरवलं होतं की दगडूशेठ गणपतीला सकाळी दर्शनासाठी जाऊया, पण सकाळी थोडंफार कारणास्तव ते कॅन्सल झालं आणि आता आम्ही 3:15 वाजले, तर आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळात, कारण तिथे आज संडेची थोडीफार गर्दी वगैरे असणारच आहे। आणि त्यानंतर तुम्हाला तर माहीतच आहे, दगडूशेठला गेलं म्हणजे तुळशी बागेत मुली काय गेल्याशिवाय राहत नाही। मग तसंच मी पण आज तुळशी बागेत जाणार आहे। थोडीफार मला पण शॉपिंग करायची आहे, तर बघूया आता तिथे काही जर मला ॲफोर्डेबल प्राईसमध्ये जर मला म्हणजे भेटलं किंवा मला जर आवडले एखादी गोष्टी, तर मी नक्कीच घेणार। तर मग आता निघतोय थोड्या वेळात। पहिले मी असं मस्त रेडी झाले आणि असा काहीतरी माझा आउटफिट आहे। हे बघू शकता, अशी मी कुर्ती घातली आहे। असा मस्त माझा असा आउटफिट आहे। खाली मी ब्ल्यू कलरची जीन्स आणि पिंक कलरची कुर्ती घातली आहे। तर मी रेडी झाले। आता मी पटकन आवरते आणि बॅग वगैरे भरते आणि आम्ही आता निघतोय थोड्या वेळातच। तर चलो। आज एकदम सिंपल साधी मी पिंक कलरची कुर्ती घातलेली होती। म्हटलं लवकर आवरूया, थोडंफार ते पाहुणे आले होते त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं निघण्यासाठी, नाहीतर आम्ही सकाळीच जाणार होतो 10-11च्या दरम्यान, कारण आज होता संडे। तिथे इतकी गर्दी असणार होती ना, हे पहिलेच माहीत होतं। आणि तसंच तुळशी बागेत पण जायचं होतं थोडी शॉपिंग करण्यासाठी। मग म्हटलं बघूया, आता गर्दी पाहून ते डिसाईड करूया की तुळशी बागेत जायचं की नाही। त्यानंतर मस्त मेकअप केला आणि स्कार्फ बांधून मी निघाले मस्त, कारण इतकी धूळ असते ना या एरियामध्ये आणि ऊन पण होतं, थोडंसं थंडी पण वाजत होती, उन्हाचं तर काही नाही। मस्त आम्ही व्ह्यू एन्जॉय करत करत पोहोचलो। म्हणजे 10-15 किलोमीटरवरतीच आहे इथून डिस्टन्स, त्याच्यामुळे एवढा वेळ लागणार नव्हता। 15-20 मिनिटमध्ये आम्ही पोहोचणार होतो, पण संडेचं तिथं ट्रॅफिक असणार आणि त्यासोबत आता गर्दी वगैरे असणार, पार्किंगला वगैरे चान्सेस बघावे लागेल तिथे कुठेतरी, नाहीतर थोडीशी अलीकडेच आम्हाला पार्किंग करून चालत जावं लागेल। बघूया आता। फायनली आम्ही पोहोचलो मंदिराच्या बाहेर। पहिले गाडी पार्क केली, खूप सारं म्हणजे गाडीला तिथे पार्क करण्यासाठी जागाच नव्हती। संडेच्या पूर्ण पार्किंग तिथे फुल होत्या, पेड पार्किंग पण एकदम फुलच होत्या आणि बाकीच्या पण हॉटेलसमोर वगैरे पार्क करायला काही जागाच नव्हती। मग तिथे एक पार्किंगला थोडीशी जागा भेटली, मग तिथे पार्क केली आणि त्यानंतर बघितलं तर एवढी खतरनाक गर्दी होती। मग म्हटलं चला पटकन टाईम वाया न घालता आपण लाईनमध्ये उभे राहूया दर्शन घेण्यासाठी। मग लाईनमध्ये उभे राहिलो, काही नाही आमचं तरी अर्धा तासात दर्शन झालं। फास्ट दर्शन चालू होते, त्याच्यामुळे एवढं आज संडेमुळे अक्षरशः एवढी गर्दी होती ना, म्हणजे पाय ठेवायला पण जागा नव्हती। गणपतीच्या मंदिरात तर गर्दी होतीच होती। आम्ही मग तुळशी बागेत म्हटलं चला एकदा आलोच आहे, तर एकदा एक राऊंड मारून येऊया, बघूया किती गर्दी आहे। आणि आम्ही शॉर्टकटने घुसलो, म्हणजे मेन त्या जे आपण मंदिराच्या तिथून जातो मूळचंदच्या तिथून तर अजिबातच म्हणजे जायला जागा नव्हती, श्वास घ्यायला पण जागा नव्हती। मग म्हटलं नकोच एवढ्या गर्दीत घुसण्यासाठी, थोडीफार जेवढी वाटेल तेवढी शॉपिंग केली। त्यानंतर इतकी भूक लागली होती ना, मस्त मी चहा घेतला आणि फ्रेंच फ्राईज खाल्ले। आणि त्यानंतर एवढं म्हणजे एवढं खतरनाक डोकं दुखायला लागलं होतं, कारण एवढी गर्दी म्हणजे अक्षरशः तिथं श्वास घ्यायला सुद्धा मुश्किल होतं। मग म्हटलं नकोच एवढ्या गर्दीत जाण्यासाठी। मग पटकन जे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आज म्हणजे तुळशी बागेत नवीन आलेल्या होत्या, मी थोडंफार शॉपिंग पण केली, पण जेवढं मला असं जिथे जास्त गर्दी नाही जेवढं घ्यायला जमलं पटकन मी तेवढंच घेतलं। आणि ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल पण मी काय काय शॉपिंग केली। त्यानंतर आल्यानंतर एक लग्न होतं, ते अटेंड केलं, मस्त जेवण केलं आणि तिथं आईस्क्रीम पण होती, आईस्क्रीमचा पण स्वाद घेतला। दिवसाचा मस्त शेवट केला आईस्क्रीम खाऊन। असा होता आजचा दिवस। चलो बाय।